सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींची बिगुल वाजलेली आहे आणि उद्या साधारणपणे निवडणूक आहेत. आता जिल्हा परिषद गटातून 13वी गटातून सध्या उमेदवार उभे आहेत. परंतु कोणता पक्ष कोणते उमेदवार निवडून येतील याबद्दलच आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत. शरद कदम. येळावी गटात काय, येळावी जिल्हा परिषद गटामध्ये अमित भैया हे निवडून आजच आलेत, जमा आहेत. फक्त औपचारिकता बाकी आहे. यामध्ये त्यांना जे उमेदवारी डावललेली आहे आणि ज्या घराला आजपर्यंत आमदारकी जेवण ठेवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा होता, त्या त्या निष्ठावंत लोकांच्या म्हणजे काही त्यांच्या ह्याच्यामुळं ते झालेलं आहे. आणि यावेळी अमित भैया फिक्स जिल्हा परिषद सदस्य आहेत. हो, या गावात त्यांना सामान्य जनतेचा पहिलाच पाठिंबा आहे आणि त्यांचं या गावामध्ये भरपूर योगदान आहे आणि ते अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्व आहे. त्यामुळं कोणती अडचण नाही. जिल्हा परिषद गटातच त्यांना कुठली प्रॉब्लेम नाही. त्यामुळं ते आज विजय त्यांचा निश्चित झालेला आहे. येळावीमध्ये असं काय राहिलेलं आहे जे आता अमित भैयांनी निवडून आल्यानंतर पूर्ण केलं पाहिजे? येळावीमध्ये जे पहिले जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी या गावामध्ये जे आबा गटाचेच होते, त्यांनी बाकडी टाकण्याशिवाय दुसरा धंदा केलेला नाही. आणि आज जे त्यांच्या आबा गटाकडून जे उमेदवार आहेत ते सांगतात, आमच्या गावात येळावी गावाचा कायापालट करू, इथे रस्ते असे आहेत, तिथे रस्ते असे आहेत. परवा आम्ही त्यांच्या गावामध्ये प्रचाराला गेलेलो होतो. त्यांच्या गावामध्ये आमच्या गावाच्या बलापेक्षा बारका बल आहे आणि गावात आमच्या जे रस्ते आहेत त्याच्यापेक्षा भरपूर निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत. आम्ही त्यांचं गाव पाहिलेलं आहे, परवा फिरून आलेलो आहे. त्यांनी आमच्या जिल्हा परिषद सदस्याला किंवा जे उमेदवार आहेत त्यांना किंवा या येळावी गावाचा काय विकास करायचा हे अमित दादा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये करून दाखवते. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. नाव काय आपलं? विशाल जाधव. काय म्हणताय आता येळावीमध्ये काय कुणाला सपोर्ट आहे तुमचा? अमित भैया. अमित भैया. अमित भैया का बरं? अमित भैयाचं काम चांगलं आहे. अमित भैया सगळ्यांच्या ह्याला धावून येतात, कुठली वेळ बघत नाहीत. कुठलेही काम असू दे ते लगेच धावून येतात आमच्यासाठी, सगळ्यांच्यासाठी. काय आता तुमचा जो काही एरिया असेल, जी काही तुमचा प्रभाग वगैरे असेल, तिथं काय अशी अपेक्षित काय गोष्ट आहे करण्यात? काय आता सगळं अमित भैयांनी काम आपले सगळे झालेलं आहेत. रस्ते झाले ते आमचे सगळे झाले आहेत. असं काय म्हणजे काम असं काय राहिलेलंच नाही. नाव? प्रवीण जाधव. बरं. काय म्हणताय आता काय येळावीमध्ये? कसं आहे, आता मागील जे जिल्हा परिषद सदस्य होतं त्यांनी यावेळेला म्हणजे निवडून आल्यानंतर काही बघितलंच नाही इकडं. आता कसं आहे, गावचा उमेदवार असल्याने अमित भैयांना आम्ही निवडून देणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची जे काही योजना असतील ते गावात राबवण्यात अमित भैया सक्रिय होतील असे मला वाटते. म्हणजे आता जे काही उमेदवार ऑलरेडी जे काही सदस्य होते त्यांच्या मार्फत विकास झालेला नाही असं वाटतं आम्हाला वाटत नाही. आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यांनी इकडं 5 वर्ष दुर्लक्ष केलेलं आहे यावेळीकडं. आता अमित दादाच्या मार्फत आम्ही आहे ना, म्हणजे निवडून आल्यानंतर त्यांच्याकडं जिल्हा परिषद मार्फत जे काही योजना असतील ते आम्ही कार्यान्वित करून घेऊ असं. बरं, आता काय प्रलंबित प्रश्न काय आहे येळावीमध्ये? यावेळी म्हणजे आता प्रलंबित काय काय माळ्यात जाणारे रस्ते बिस्ते असतील असं थोडेफार आहेत. काय किती लीड नाही येतील असं वाटतं? अमित भैया काय येणार पूर्ण लीड म्हणजे बसल्या का पूर्ण येळावी गावात सपोर्ट आहे. बाहेरल्या म्हणजे राजापूर तुर्ची आम्ही जे आता प्रचार करत होतो, नागाव निमणी वासुंबे नेहरूनगर बेंद्री या प्रत्येक गावातून चांगला आणि तरुणांचा तर भरपूर सपोर्ट आहे. म्हणजे तरुण वर्ग जास्त अमित भैयांच्या सोबत. आणि अमित भैया कसं आहे, उच्च शिक्षित असल्यामुळे कसं आहे म्हणजे त्यांना चांगला अनुभव आहे आणि जे काही सरकारी योजना आहे त्या ही पूर्ण त्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही चांगला शिक्षित उमेदवार निवडून द्यायचं असं ठरवलेलं आहे. म्हणजे उमेदवार सुद्धा असा असावा जो तरुण पिढीला समजून समजून घेणार असा पाहिजे.